नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण नेपाली आलू चुकवणी तयार करूया. आपण याला बटाट्याचे भरीत म्हणू शकतो. 5 बटाटे घेतले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतले आहेत. बटाटे बुडेपर्यंत थंड पाणी घातले आहे. आता 2 मोठे चमचे मोठे मीठ घालते. हे बटाटे गॅसवर उकडण्यासाठी ठेवूया. 10 ते 15 मिनिटांनी हे बटाटे चांगले उकडले आहेत. आता या बटाट्यांची साले काढते. हे बघा, आता हे बटाटे मी सोलले आहेत. उकडलेले बटाटे याप्रमाणे चिरून घेतले आहेत. एक मोठा कांदा उभ्या आकारात चिरून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. अर्धा लिटर दही घेतलं आहे. यामध्ये 2 मोठे चमचे पाणी घालते आणि चांगले मिसळते. हिरव्या मिरच्या तितक्या तिखट नाही आहेत, त्यामुळे या दह्यामध्ये मी 1 लहान चमचा तिखट घालते. जर तुमच्याकडे हिरव्या मिरच्या अधिक तिखट असतील तर तिखट पावडर घालू नका. 1.5 चमचा बारीक मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण चांगले मिसळूया. आता यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा आणि हे उकडलेले बटाटे घालूया. पुन्हा चांगले मिसळूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. आता आपण यावर एक फोडणी घालूया. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 सुकी मिरची, 1 लहान चमचा हिंग पावडर घातली आहे. आता ही तयार केलेली फोडणी या चुकवणीवर घातली आहे. पुन्हा चांगले सरमिसळ करूया. यामध्ये आता मी 1 चमचा साखर घालते. तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर घातली नाही तरी चालेल. आता आलू चुकवणी तयार आहे. नेपाली आलू चुकवणी भातासोबत सर्व करा.